या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात। ओबीसींचं राजकीय आरक्षण प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली आहे। सुधारित अध्यादेश जो होता राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलेला त्याच्यावरती त्यांनी सही केलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष ओबीसींच्या राजकीय आरक्षण देण्याच्या अध्यादेशावरून सुद्धा रंगलेला आपल्याला दिसला। पण राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता। त्याच्यात काही त्रुटी होत्या, काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला। यानंतर राज्य सरकारने त्यात आवश्यक ते बदल करून पुन्हा राज्यपालांकडे पाठवला आणि त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही करून आपली मंजुरीची मोहर उमटवली आहे। त्यामुळे राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग काहीसा मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आभार मानले। राज्यपालांनी मंत्रिमंडळाने पाठवलेला अध्यादेश मंजूर केला, यासाठी आम्ही आभारी आहोत असं त्यांनी सांगितलंय। सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी सही केली, पण आता खरं आव्हान आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अध्यादेशानुसार ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम करायचं असेल तर निवडणूक आयोगाला काही बदल करणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला आता साकडं घातलं जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे आता राज्य सरकारकडून त्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा जाऊ शकतो। राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर सही केल्यानंतर ग्रामविकास विभाग निवडणूक आयोगाकडे अध्यादेश देऊन पोटनिवडणुकीत नवा अध्यादेश लागू करण्याची विनंती करणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। तर अध्यादेश लागू झाल्यानंतर निवडणुका रद्द करू शकतो, ओबीसी आरक्षणात बसवून निवडणुका घ्याव्यात असं मदत आणि पुनर्वसन मंत्री ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाला पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांच्याकडे अध्यादेश पाठवण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याप्रमाणे काल रात्रीच राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी अध्यादेश गेला आणि आज राज्यपाल महोदयांनी त्यावर सही केलेली आहे। हा अध्यादेश आता प्राप्त झाल्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांची सही घेऊन निवडणूक आयोगाकडे ग्रामविकास विभाग पाठवेल आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करू की आता ज्या 6 जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण व्हावं, यासाठी निवडणुका थोड्यासा रिशेड्यूल्ड कराव्यात अशी विनंती आम्ही करणार आहोत। आम्ही जो सल्ला घेतला त्यांचं मत असं आहे, आमच्या ग्रामविकासांच्या विभागाचं मत असं आहे, LNJTचं मत असं आहे की हा अध्यादेश लागू झाल्यानंतर आपण निवडणूक आयोगांना विनंती करून या निवडणुका रद्द करू शकतो आणि ओबीसीच्या रिक्त जागांसाठी पुन्हा नव्यानं निवडणुका घेता येईल असं त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं आहे। पण जर गरज पडली तर पुन्हा विनंती करायला सुद्धा जाईल, आम्ही कोर्टाकडे जाऊ की आता आम्ही असा अध्यादेश काढलाय 50% आत ओबीसीचं आरक्षण बसवून आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे शून्य असलेले जे आरक्षण आहे ते आता किंवा निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याला स्थगित करावी, त्याला रद्द करावे आणि नव्यानं प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती करणार आहोत। राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्याच्या नंतर याबद्दल राज्याचे मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जाणून घेऊयात। आम्ही सगळेच जे आहेत म्हणजे ओबीसी समाज आणि अख्खं मंत्रिमंडळ राज्यपाल महोदयांचे आभारी आहोत। आणि त्यांनी कारण अनेकांना 1-2 दिवस असं वाटत होतं की राज्यपाल सही करणार नाहीत, परंतु मी मात्र सातत्याने सांगत होतो की राज्यपाल महोदय सही करतील। एखादा अध्यादेश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना काय वाटली शंका तर ते आम्हाला विचारतात, त्याप्रमाणे त्यांनी ते विचारणा केली आणि परत मग आम्ही मंत्रिमंडळाने त्या अध्यादेश जे आहेत त्यांच्याकडे सहीसाठी एकत्रित पाठवून दिले, दोन्ही, एक जिल्हा परिषदेचे एक आणि नगरपालिका संदर्भातले। आणि मला आनंद आहे की त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुटायला मदत होईल। आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये ती भूमिका मांडायला सोयीचं झालं असतं आणि ह्या ज्या काही निवडणुका 6 जिल्ह्याच्या होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीला त्याचा इफेक्ट आला असता, वेळ आलं तर ओबीसीचं आरक्षण ठेवून ह्या निवडणुका झाल्या असत्या
माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये योग्य निर्देश दिले असते. पण असो, अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये आज काय निर्णय आलेत मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टीच्या मागं मोठं राजकारण, ओबीसीचं राजकारण, ओबीसीची सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था संपवण्याचं राजकारण बीजेपीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती. म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं. सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला. दरम्यान या सगळ्या मुद्द्याबद्दल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूया. काल केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविषयी ज्या इम्पिरिकल डेटाची मागणी केली आहे त्याच्याविषयी ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे. आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्याकडे जो डेटा आहे जनगणनेचा त्याच्यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत. आणि दुसरी धक्कादायक बातमी अशी समोर आलेली आहे त्या माध्यमातून की तो ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीची साधी एक बैठकसुद्धा गेल्या 5 वर्षात होऊ शकली नाही. याचा अर्थ केंद्रामध्ये सुद्धा ओबीसीच्या प्रश्नाने सगळं आलबेलं आहे. कुणीच गंभीराने घ्यायला तयार नाही आहे. इकडं महाराष्ट्र आणि केंद्र सरकार एकमेकावर उघड्या करण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. पण त्याच्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण मात्र पिसलं गेलेलं आहे. राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याच्यासाठी काँग्रेसनं आता थेट भाजपला साकडं घातलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी याच्यासाठी प्रयत्न केल्याचं कळतंय, विनंती केल्याचं कळतंय. पण याच भेटीच्या दरम्यान अशीही चर्चा सुरू झाली की भाजपनं 12 आमदारांचं निलंबन मागे घ्यावं असा प्रस्ताव दिला. पण असा कुठलाही प्रस्ताव नाही अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली. कुठल्याही प्रकारची सेटिंग झाली नाही असं सांगितलं बाळासाहेब थोरात यांनी. तर भाजप हा सौदेबाजी करणारा पक्ष नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊया. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही आम्ही जाऊन आलो, भेटलो आम्ही. आणि त्यामध्ये एक परंपरा आपल्या राज्याची आहे की ज्यावेळेस एखाद्या दुर्दैवी घटनेमुळं जागा रिक्त होते त्यावेळेस बिनविरोध ही निवडणूक करण्याची आणि त्या पद्धतीने ती विनंती आम्ही केली. त्यांनी कोर कमिटीपुढे आम्ही हा विषय मांडेल, तुम्ही जी विनंती मांडेल आणि तो निर्णय आम्ही योग्य निर्णय घेऊ हे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यामध्ये दुसरी कोणतीही चर्चा ही झालेली नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी माझी भेट घेतली आहे आणि त्यांनी मला विनंती केली आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. या संदर्भात जरूर मी त्यांना सांगितलं की आमची कोर कमिटी, प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ. 12 आमदारांचा वगैरे विषय या ठिकाणी काही नाही. भारतीय जनता पार्टी सौदेबाजी करत नाही. राज्यात काही दिवसातच होऊ घातलेल्या नगर परिषदा, नगर पंचायती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धत नेमकी कशी असावी याच्या संदर्भात राज्य सरकारनं अखेर निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. राज्यामध्ये आता जो नवीन निर्णय घेतलेला आहे त्यानुसार 3 सदस्यीय प्रभाग समिती असणार हे स्पष्ट झालेलं आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रभाग सदस्यांची संख्या आता बदलली आहे. त्यानुसार मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्य संख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेनं 4 सदस्यांची भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र 2 सदस्यांची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अखेर 3 सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयानंतर मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया.
राज्य सरकारने नगरपंचायतीसाठी एक सदस्य प्रभाग आणि नगरपालिका नगरपरिषदेसाठी 2 सदस्य प्रभाग आणि महापालिकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग म्हणजे पॅनल तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि यामुळे नागरिकांना जलद गतीने सोयीसुविधा मिळतील, मूलभूत सोयीसुविधा मिळतील आणि त्या भागाचा विकास जलद गतीने होईल आणि नागरिकांना जे नगरसेवकांच्या माध्यमातून जी कामं केली जातात त्यांना सोयीचं होण्यासाठीच हा निर्णय घेतलेला आहे. 3 सदस्य 4 सदस्य जो आपण वाढवू तसे तो प्रभाग फार मोठा होत जातो. निवडणुकीला सुद्धा खर्च फार वाढतो. प्रत्येक उमेदवाराला एक प्रभागातला एकटा निवडून येणार, त्याला 3 विभाग असेल तर 3 विभागात तो खर्च करायला पाहिजे आणि ते सगळ्यांना खर्च करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सुद्धा काम करताना ते 3 लोक आहेत, आम्ही 4 लोक, हा करेल काम, तो करेल काम. माझे हे स्वतःचे विचार आहेत आणि म्हणून ते 2चं करावं, स्त्री पुरुष आणि त्याच्यामध्ये मग काय तुम्हाला काय टाकायचं असेल दलित ओबीसी काय ते टाका असं माझं मत होतं. पण शेवटी जे आहे कॅबिनेट जे ठरवतं ते आपल्याला मान्य करावं. दरम्यान प्रभाग पद्धतीत जो बदल करण्यात आला त्याच्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला. भारतीय जनता पक्षाचं ज्यावेळेला आणि शिवसेनेचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनी 4चा प्रभाग केला. आता हे परत ज्यावेळेला 3घांचं सरकार आले त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता तो 1चा प्रभाग, परत एकच उमेदवार तिकडे पाहिजे म्हणून. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला जे कळवले त्याप्रमाणे 1 उमेदवारच उभा करायचा झाला. आता परत काल ह्यांनी ठरवलंय की परत 3चा प्रभाग करायचा आहे. मुळात अशी कुठचीही पद्धत नाहीये देशात. जर समजा तुम्ही कायद्याने बघितलं तर अशी कुठची पद्धत कुठच्याही राज्यामध्ये कोणत्याही महानगरपालिका या असल्या प्रभागाने निवडणूक लढवत नाही. तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कायद्याने जर बघितलं तर प्रत्येक म्हणजे खासदारकीला 1 उमेदवार, आमदारकीला 1 उमेदवार, महानगरपालिकेला 1 उमेदवार, अगदी तुम्ही ग्रामपंचायतीपर्यंत घेतलं तर एकच उमेदवार. हीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरू झालं आणि हे का याचं फक्त एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्याच्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने ते प्रभाग तयार करणे आणि मग त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्या गोष्टींचा त्रास हा लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायच्या ऐवजी लोकांनी 3-3 जणांना का मतदान करायचं? 3-3 मशीनवरती बोटं का त्यांनी दाबायची, बटणं का दाबायची? सर्व लोकांना जनतेला गृहीत धरायचं, आपल्याला हवंय त्याप्रमाणे प्रभाग करायचे. खरं तर हे योग्यच नाही, हे कायदेशीर नाही. पण हे 2चे प्रभाग, 3चे प्रभाग, 4चे प्रभाग हे कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही 3-3 आमदारांचा एक प्रभाग करणार आहात का? की 3-3 खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? म्हणजे खाली ग्रामपंचायतीला नाही चालत, तिकडे चालतं. तिकडे 1-1 उमेदवार, जिल्हा परिषदेला 1-1 उमेदवार, महानगरपालिकेला फक्त प्रभाग आणि हे ह्यांच्या फक्त फायद्याचं. मला असं वाटतं लोकांनी माझी राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आवाज उठवू वगैरे सगळ्या गोष्टी करू, परंतु माझी विनंती आहे लोकांना, जनतेला, की लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे मुंबई बँकेच्या संदर्भातली. मुंबई बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये काही दोष आढळल्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेवरती सध्या चौकशीची टांगती तलवार, कारवाईची टांगती तलवार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई बँकेची कलम 83 नुसार चौकशी करण्याचे सहकार विभागीय सहनिबंधकांनी आदेश दिलेत. मुंबई बँकेच्या तक्रारींसंदर्भात केलेल्या लेखापरीक्षणात संगणकीकरण, देखभाल खर्च, स्थावर आणि भाडेपट्टी असलेल्या मालमत्तेच्या दुरुस्तीवर केलेला खर्च, कॉर्पोरेट कर्ज योजनेअंतर्गत दिलेलं थकीत कर्ज यासाठी चौकशी करण्यात येणार आहे. तसंच कलम 83चा अहवाल 3 महिन्यात सादर करण्याचं निश्चित करण्यात आलंय. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा पुन्हा प्रयत्न आहे. ऑलरेडी मुंबई जिल्हा बँकेसंदर्भात 83 झाली, 88 झाली, त्याचा कम्प्लायन्स रिपोर्ट दिला जो सहकार खात्याने ॲक्सेप्टही केला.
त्यानंतर या विषयासंदर्भात जी केस होती तीही सी समरी त्या ठिकाणी दाखल झाली आणि आता काहीच मिळत नाही. प्रवीण दरेकर त्या बँकेचे चेअरमन आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. सरकारवर ज्या पद्धतीनं ते विविध विषयांसंदर्भात आरोप टीका करतायत तर त्यांना कुठल्या चौकशीच्या घेऱ्यात अडकवता येतं का, असा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग अध्यादेशावरच्या सहीनं मोकळा झालाय की पेच कायम आहे. चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.